ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली सगळ्यांना जेवण वाढत असते बघा प्रेक्षक हो, आणि आता ही नाश्त्याची वेळ असते आणि सगळेजण बसलेले असतात. म्हणजे पूर्णाची, अस्मिता, कल्पना, अर्जुन वगैरे बघा प्रेक्षक हो. तर आता पूर्णाची म्हणते नाश्ता खायला सुरुवात कर असं म्हणतात त्या. माझा मूड होत नाही आजी असं म्हणते आता इथे अस्मिता. तर बघा प्रेक्षक हो, लांब बसून प्रिया सुद्धा हे सगळं बघत असते. मला खावंसं नाही वाटत आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर प्रियाला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो. तू जर का खाल्लं नाहीस ना तर मग आम्ही कुणीही नाश्ता करणार नाही, चालणार आहे तुला असं म्हणते कल्पना. येस असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अस्मिता म्हणते मम्मा, अगं अस्मिता असं म्हणते कल्पना. तर आता इथे अस्मिता नाश्ता करायला लागते बघा प्रेक्षक हो. दॅट्स ग्रेट असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते अहो तुम्ही आज घरीच थांबाल का असं म्हणते आता इथे सायली. इन्स्पेक्टर सावंतांना सांगा सुमन काकूबद्दल काही कळलं तर तुम्हाला सांगायला असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक हो, प्रिया हे सगळं ऐकत असते. ऑलरेडी सांगितलंय मी असं म्हणतो आता इथे अर्जुन, आणि आज मी बाहेर कुठेही जाणार नाही, मी घरीच राहणार आहे असं म्हणतो अर्जुन. केसबद्दल डिस्कस करायचं आहे मला, आणि चैतन्याला मी इथेच बोलून घेतो असं म्हणतो अर्जुन. आय एम ॲट होम असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक हो अर्जुनला. त्याचाच फोन आला असं म्हणतो अर्जुन. बोल रे बरं ऐक, आज एक काम करू, ऑफिसला जाऊ नकोस इथे ये असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी आता मैपात चिकरेला बघितलं असं म्हणतो आता इथे चैतन्य. कुठे असं म्हणतो आता इथे अर्जुन. एसके रोडवर बाईकवरून हवेच्या दिशेने जात होता असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं दाखवलंय, मात्र ऑडिओ सायलेंटवर आहे बघा प्रेक्षक हो. मी लगेच फोन करतो इन्स्पेक्टर सावंतांना असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू लोकेशन शेअर कर, मी पोचतो तिथे आत्ताच असं म्हणतो अर्जुन. काय झालं असं म्हणते आता इथे पूर्णाची. चैतन्याला मैपात चिकरे दिसला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर प्रिया सगळं ऐकते बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणतो आता इथे कल्पना. म्हणजे सायली म्हणते तो इथेच पनवेलमध्ये आहे असं म्हणते सायली. हो असं म्हणतो आता अर्जुन. प्रिया पण खूप घाबरते बघा प्रेक्षक हो ऐकून. मी निघतो असं म्हणतो अर्जुन. थांबा ना असं म्हणते सायली, मी पण येते तुमच्यासोबत असं म्हणते सायली. नको असं म्हणतो अर्जुन. ओके, सगळं खूप रिस्की होणार आहे असं म्हणतो अर्जुन. आज मैपत पकडला जाणारच आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण त्याच्यासोबत त्याचे गुंड आहेत का काय मला काहीच माहित नाही, त्यामुळे तू इथेच थांब असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी येतो असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे कल्पना म्हणते अर्जुन काळजी घे रे असं म्हणते आता इथे कल्पना. हो असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि काय झालं ना की आम्हाला कळवत जा असं म्हणते पूर्णाची. मला सांगता येणार नाही तिथे काय होणार आहे, येतो मी असं म्हणून निघतो बघा प्रेक्षक अर्जुन. तर आता सायली म्हणते अहो जीवावरचा धोका पत्करून काही नाही करायचं असं म्हणते सायली. मला काही होणार नाही बायको असं म्हणतो तिथे अर्जुन. येतो म्हणतो बघा प्रेक्षक हो अर्जुन, आणि निघतो आता तो तिथून. तर आता जातो प्रेक्षक हो अर्जुन बाहेर. तर आता प्रिया घाबरते खूप, आणि आता तीही उठून जाते बघा प्रेक्षक हो मोबाईल घेऊन बाहेर. ह्या लोकांना कसं काय कळत नाही की प्रिया सगळी इन्फॉर्मेशन देते म्हणून. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो आपल्या फोनवर असते, आणि आता ती फोन लावते कुणाला तरी घाबरत घाबरत बघा प्रेक्षक हो. तर आता नागराजला फोन लावलेली असते प्रिया. तर नागराज फोन घेतो, बिझी आहे, नंतर फोन करतो असं म्हणतो. नागराज कसले बिझी हो तुम्ही असं म्हणते प्रिया. घरी झोपा काढताय काय असं म्हणते आता इथे प्रिया. तुमचा कैदी पळून गेलाय तुम्हाला कळलं पण नाही असं म्हणते आता इथे प्रिया. काय बोलते असं म्हणतो इथे नागराज. महिपत पळून गेला असं म्हणतो तो. कसं शक्य आहे, बांधून ठेवलं मी त्याला, कसं पळून जाईल तो असं म्हणतो नागराज. अहो महिपत शिकरे आहे तो, त्याला आम्ही इतके दिवस डांबून ठेवलो ना, खूप झालं असं म्हणते प्रिया. पण कसं माहित नाही तो सटकलाय तिथून असं म्हणते प्रिया. तो पळून गेलाय असं म्हणते प्रिया. कप असं म्हणतो इथे नागराज. फालतू बडबड करू नकोस हा, हवे तीर मारू नकोस असं म्हणतो नागराज. मी तीर उडवत नाहीये. आता थोड्या वेळापूर्वी चैतन्यने कॉल केला होता अर्जुनला, आणि त्यांनी बघितलंय महिपतला. कसं शक्य आहे पण हे असं म्हणतो नागराज. तो जर पळून गेला असेल ना तर मला आधी कळलं असतं असं म्हणतो नागराज. मी त्याच्या पायऱ्यावर माचा ठेवले तिथे असं म्हणतो नागराज. ती माणसं कुणाची, महिपतची असं म्हणते आता इथे प्रिया. मग त्यांच्यापैकी कोणीतरी आत गेलं तर महिपतला सोडायला कितीसा वेळ लागणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे फोन करतो बघा प्रेक्षक हो नागराज दुसऱ्यानं, आणि हा कॉल कट करतो प्रियासोबतचा. प्रिया म्हणते ऐनवेळी फोन कट करतो हा माणूस. ह्या नागोबामुळे मला परत धाव करावं लागणार आहे. तन्वी बनून राहण्यासाठी मला काय काय करायला लागणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज फोन करतो दुसऱ्यानं, आणि खूप पॅनिक झालेला असतो आता इथे नागराज. काय रे व्यवस्थित आहे ना सगळं तिथे असं म्हणतो नागराज. पारा देत आहे ना व्यवस्थित असं म्हणतो तो. तर महिपत कॉल घेतलेला असं बघा प्रेक्षक हो. नागा लय उड्या मारायला लागला हा नाग, तर बिनविषार आहे असं म्हणतो आता इथे महिपत. नाग कसला गांडूळ गांडूळ असं म्हणतो आता इथे महिपत. तर आता नागराजला भीती वाटते, कारण आता महिपतने कॉल घेतलेला असतो ना बघा प्रेक्षक. तर आता इथे नागराज म्हणतो महिपत. तर आता महिपत म्हणतो 113 हे ना काय म्हणाला होता. नख गेलेला वाघ, आता वाघ सुटला, आता त्याची नख परत आली असं म्हणतो आता इथे महिपत. आता तो वाघ येईल तुझ्या नरड्यात उतरवायला आणि तुला रक्त बंबाळ करणार असं म्हणतो महिपत. हे शांत हो महिपत, चुकीचं समजतोयस तू असं म्हणतो आता इथे नागराज. मी जे काही केलं ते आपल्यासाठी केलंय असं म्हणतो नागराज. तू वेगळं समजतोयस असं म्हणतो नागराज. थोबाड बंद ठेवायचा ना की असं म्हणतो आता इथे महिपत बघा प्रेक्षक हो. स्वतःच्या जिभेला इतकं काम देऊ नकोस तू, कारण आता ती जागेवर राहणारच नाही असं म्हणतो महिपत. कळलं ना, काय मी आता त्याला काढणार आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करणार असं म्हणतो महिपत. 4 तुझ्या उजव्या हातात देणार, 4 तुझ्या डाव्या हातात देणार, वाट बघ माझी असं म्हणतो आता इथे महिपत.
बापरे! असं म्हणत होता इथे नागराजाने फोन ठेवतो तो. साहेब असं म्हणत होता इथे गुंड मैपतचा मला माफ करा असं म्हणून माफी मागतो तो. अहो मला माहीत नव्हतं तुम्ही आतमध्ये होता असं म्हणतो तो. मला वाटलं कुणीतरी दुसराच माणूस होता म्हणून मी पहारा दिला असं म्हणत होता इथे मैपतचा गुंड. आज नागराज साहेब म्हणाले की थोडा वेळ बाहेर जाऊन चहा वगैरे पिऊन ये आणि नंतर फोन केला आणि म्हणाले की वेगळ्या खोलीच्या बाहेर उभा राहा. त्याने जे सांगितलं ते मी केलं. बाकीचं मला काय माहित नाही साहेब असं म्हणतो तो. अरे तुमची अक्कलच गुडघ्यात आहे. तुम्ही काय करणार तर असं म्हणतात इथे मैपत. आता मला इथनं बाहेर कसं काढायचं त्याचा विचार करा. पटपटीवरनं चाललो होतो त्यावेळेला पोलीस दिसले म्हणून इथे लपून बसलो मी. पटपटीचा मामला डेंजर आहे नाही जमायचं आपल्याला. गाडीची सोय करा आणि मग मला फोन करा असं म्हणतो मैपत. चालेल साहेब असं म्हणतो गुंड. चालेल साहेब काय? अरे रिकामा डोका आहे की काय? अरे माझ्याकडे फोन कुठे आहे काय असं म्हणतो मैपत. हा फोन तुझा आहे असं म्हणतो होता इथे मैपत. हा फोन तुमच्याकडेच ठेवा असं म्हणतो होता इथे तो गुंड. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रिव्हॉल्वर देतो आता तो माणूस मैपतला आणि ठेवून घेतो आता इथे मैपती रिव्हॉल्वर सुद्धा. तर आता इथे बाकी सगळ्या गोष्टी पण घेतो. जा जा लगेच गाडीची सोय कर असं म्हणतो त्या माणसाला आणि तो सोय करायला जातो आणि इथे मैपत असतो बघा प्रेक्षक बसलेला असतो त्या गाडीवर आणि इकडे तिकडे बघत असतो. तर आता इथे मैपत तर सुटलेला आहे बघा प्रेक्षक आणि नागराज आणि प्रिया खूप घाबरले आहेत ह्या गोष्टीमुळे. तर आता इथे दुपारच आलेली असते प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन तर निघालेला आहे मैपतला शोधण्यासाठी. तर आता इथे प्रिया आणि नागराज भेटतात आणि आता ही प्रिया म्हणते म्हणजे चैतन्याची गोष्ट खरी होती त्याने मैपतलाच बघितलं होतं. मैपत खरंच पळून गेलाय ना असं म्हणते प्रिया नागराजला. तू काय ग मला विचारते? तू सांगितलं का नाही मला आता काय विचारते तू असं म्हणतो नागराज. कारण मला बारीकची आशा होती की चैतन्याचा गैरसमज झाला असेल. तुम्ही तुमचं काम धड कराल असं वाटलं होतं पण नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तुमच्या नाका खालून पळून गेलाय तो असं म्हणते आता इथे प्रिया. मागच्या वेळेला तो सुटला होता तेव्हा तुम्ही परस्पर ठरवलं होतं की तो माझ्यामुळे सुटला आणि मला थोबडवलं होतं. आता ते मी केलं तर असं म्हणते आता इथे प्रिया. आता नागराज मुस्कान फुटेल तुझा गब्बस असं म्हणतो नागराज. घाबरू नका काका थोबडावत नाहीये. तुमच्यामुळे तुमच्या वयाचा मान ठेवताय असं म्हणते प्रिया. कारण तुमच्या कर्तृत्वाचा मान ठेवावा असं तुम्ही काही केलेलं नाही आहे असं म्हणते आता इथे प्रिया. बास असं म्हणतो आता इथे नागराज. बास तर मला सुचेल ना मैपतला कुठे कसं शोधायचं ते असं म्हणतो नागराज. कुठे शोधणार आहे तुम्ही त्याला हा असं म्हणते आता इथे प्रिया. तो काय तुमच्या घरात येऊन बसणार आहे आणि म्हणणार आहे ये मला पकड. तो गेलाय असं म्हणते प्रिया. आता सगळ्यांना ओढून ओढून सांगेल की आम्ही दोघांनी काय केलंय ते आणि आपण जेलमध्ये जाऊ असं म्हणते प्रिया. निदान जेवण तरी सुटू ग. मैपतच्या तावडीत सापडलो तर तो मारेल आपल्याला असं म्हणतो आता इथे नागराज. हे माहितीये ना तुम्हाला मग का सुटू दिलं त्याला असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे चैतन्य चालू करतो आपली बाईक तर तेवढाच कॉल येतो बघा प्रेक्षक त्याला. अर्जुन बोल असं म्हणतो चैतन्य. इन्स्पेक्टर सावंताशी बोललास तू असं म्हणतो अर्जुन. हो बोलू मी त्यांच्याशी लगेच ऍक्शन घेतली त्यांनी असं म्हणतो चैतन्य. ह्या एरियात सगळीकडे कडक बंदोबस्त केला आहे आणि पनवेलला बाहेर जाणारे रस्ते सगळे बंद केलेत. पेट्रोलिंग चालू आहे असं म्हणतो चैतन्य. मी तुला सांगतो अर्जुन मैपत फार लांब जाऊ शकणार नाही असं म्हणतो चैतन्य. आय होप मैपत इथे जवळपास असेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी त्याला बघितल्यानंतर लगेच नाकाबंदी झाली की त्याला वेळच मिळाला नसेल बाहेर पडायला असं म्हणतो चैतन्य. तू लवकरात लवकर ये असं म्हणतो चैतन्य. मी इथे आहे. मला लाईव्ह लोकेशन पाठव मी लगेच पोचतो असं म्हणतो अर्जुन. तर लगेच पाठवतो असं म्हणतो चैतन्य आणि लाईव्ह लोकेशन पाठवतो बघा प्रेक्षक अर्जुनला. तर अर्जुन बघतो ते लाईव्ह लोकेशन आणि तो त्या दिशेने येत असतो आणि चैतन्य पण जात असतो बघा प्रेक्षक तिथून. आज काही झालं तर मैपत सुटणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन आणि त्याला खूप राग आलेला असतो. तर आता इथे सायलीला खूप टेन्शनमध्ये असलेलं दाखवले बघा प्रेक्षक आणि आता ती खूप टेन्स्ड असते आणि कल्पना पण बघत असते सायलीला आणि तिलाही भीती वाटत असते सायलीकडे बघून. तर सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात बघा प्रेक्षक. बुणाजी पण खूप टेन्शनमध्ये असते. तर सायली तर खूप जास्त टेन्शनमध्ये असते. मैपतला पकडायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे असं म्हणते आता इथे कल्पना. अर्जुनला काही होणार तर नाही ना असं म्हणते आता इथे कल्पना. तर खूप टेन्शनमध्ये असते बघा प्रेक्षक होती आणि कल्पनाला आता काय करायचं समजतच नाही. तर आता इथे जाते ती आपल्या फोनकडे आणि आता ती कॉल करते बघा प्रेक्षक हो. तर आता कॉल ती रविराजला केलेली असते आणि प्रतिमाला. हॅलो प्रतिमा असं म्हणते आता इथे कल्पना. सुमाचं काय कळलं का असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर नाही ना असं म्हणते कल्पना. पण आता वेगळाच प्रॉब्लेम झाला असं म्हणते आता इथे कल्पना. काय झालं असं म्हणते आता इथे प्रतिमा. थांब रविराज इथेच आहेत मी जरा स्पीकरवर टाकते फोन असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा जाऊन बसते रविराजच्या बाजूला आणि बोल ग कल्पना असं म्हणते प्रतिमा. अगं चैतन्याने मैपतला बघितलं आणि आता अर्जुन मैपतच्या मागावर गेलाय असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. तर आता रविराज म्हणतो काय कुठे दिसला मैपत असं म्हणतो रविराज. ते काय मला माहिती नाही असं म्हणते कल्पना. मात्र मला खूप भीती वाटते असं म्हणते कल्पना आणि अर्जुन घरी येईपर्यंत जीवात जीव नसणार आहे असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. इथे आम्ही सगळेच खूप टेन्स आहोत असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे रविराज म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका वहिनी आम्ही दोघे लगेच इथे येतो असं म्हणतो रविराज आणि काही काळजी करू नका असं म्हणतो तो. हो चालेल असं म्हणते आता इथे कल्पना. आता ह्यांना नेमकं फॅक्टरीला जायला लागलं आणि अर्जुनला
गडबडीने जावं लागलं आणि अश्विन पण हॉस्पिटलला गेला इमर्जन्सीमुळे असं म्हणतो तो. तुम्ही इथे आला तर आम्हाला खूप आधार मिळेल असं म्हणते कल्पना. आम्ही निघतोच आहेत कल्पना असं म्हणते प्रतिमा. हो असं म्हणते कल्पना आणि फोन ठेवते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे सगळे खूप टेन्शनमध्ये दाखवले. तर आता पूर्णाची तर खूप जास्त टेन्शन असते. तर आता इथे कल्पना येते आणि सावरते पूर्णाजीला. माझा अर्जुन सुखरूप परत येऊ देत असं म्हणते पूर्णाजी. बस मला काही नको असं म्हणते पूर्णाजी आणि रडत असतात त्या. तर आता सायली पण खूप टेन्शनमध्ये असते आणि तिला पण अश्रू होत असतात बघा प्रेक्षक हो काय झालं तर म्हणून. तर आता इथे अर्जुन जातो आणि सगळे पोलीस आणि चैतन्य तिथे थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण एकमेकांना भेटतात. तर आता अर्जुन म्हणतो काय इन्फॉर्मेशन का असं म्हणतो सावंतला. तर काय नाही असं म्हणतो आता इथे सावंत. महिपत अजून सापडला नाही असं म्हणतो चैतन्य. पण इन्स्पेक्टर सावंतांचं म्हणणं आहे की तो हा परिसर सोडून जाऊच शकत नाही असं म्हणतो चैतन्य. इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इथे बघा मी आजूबाजूला बघून येतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य जातात दुसरीकडे आणि आता इन्स्पेक्टर आणि तिची मंडळी दुसरीकडे जाते. तर अर्जुन आणि चैतन्य मात्र शोधत शोधत येतात बघा दुसरीकडे कारखान्यांकडे वगैरे. तर आता इथे लोक थांबलेली असतात. तर सगळ्यांना विचारत असतात ह्या माणसाला पाहिलं का म्हणून. तर आता फोटो दाखवत असतात ते मैपतचा आणि विचारत असतात. तर नाही नाही म्हणत असतात बघा प्रेक्षक लोक. तर आता अर्जुन दुसरीकडे जात असतो. पोलीस दुसरीकडे जात असतात. तर आता इथे मैपत असतो आणि तो लपलेला असतो बघा प्रेक्षक हो त्या मंदिराकडे आणि एका झाडाच्या पाठीमागे. हे पोलीस इथे कसे काय आले बरोबर असं म्हणतो आता इथे मैपत. मला कोणी बघितलं की काय असं म्हणतो आता इथे मैपत. आणि आता इथे मैपतला पण भीती वाटते मी पकडलं जाणार म्हणून. तर आता इथे मैपत बघा प्रेक्षक हो झाडांच्या पाठीमागनं लपत लपत चालत असतो आणि अर्जुन आणि चैतन्य मात्र दुसरीकडे शोधत असतात आणि विचारत असतात लोकांना या माणसाला पाहिलं का म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य दुसरीकडे जात असतात आणि महिपत इकडे लपलेला असतो आणि तिथेच असतात आता इन्स्पेक्टर सावंत आणि तिचे पोलीस मात्र त्यांना काय सापडत नाही महिपत. महिपत आता पळून जातो आणि दुसरीकडे लपायला जातो आणि आता तो टेम्पोच्या पाठीमागे लपत असतो बघा प्रेक्षक आणि महिपतच्या घरासमोर पण पोलीस थांबलेले असतात. तर महिपत आता आपल्या घराकडे आलेला असतो आणि आता तो पळत असतो तिथून. तर आता तिथेच थांबलेले असतात पोलीस मात्र त्यांना काय महिपत दिसत नाही बघा प्रेक्षक आणि अर्जुन आणि चैतन्य तर दुसरीकडे शोधत असतात ती लोक दोघेही. तर आता इथे चैतन्य आणि अर्जुन दुसरीकडे येतात. सगळ्यांना विचारत असतात हा फोटोतला माणूस तुम्ही ओळखता का त्याला पाहिलं का वगैरे म्हणून. तर आता इन्स्पेक्टर सावंत आणि पोलीस तिथे असतात. तिथेच असतो बघा प्रेक्षक मैपत मात्र त्यांना काही सापडतच नसतं. ते खूप जास्त दाखवलंय लपाछपी इथे मैपतची बघा प्रेक्षक कसं तो पळून जात असतो वगैरे. तर आता इथे बाकी सगळे एकत्र येऊन मीटिंग करतात. तर आता सगळेजण म्हणतात आम्हाला काय दिसला नाही मैपत म्हणून. तर अर्जुन म्हणतो कुठे गेला असेल तो असं म्हणतो. तर इथे अर्जुन अशा वेळेला आपल्याला महिपतच्या सायकोलॉजीने विचार करावा लागणार असं म्हणतो अर्जुन. तो काय विचार करत असेल असं म्हणतो अर्जुन. इतके दिवस तो पनवेलमध्ये कुठेतरी लपून बसला होता. मग आज अचानक तो बाहेर का पडला असं म्हणतो अर्जुन. आणि बरं दिवसात रस्त्यावर दिसला असं म्हणतो तो. एवढी मोठी रिस्क पण का असं म्हणतो अर्जुन. मला पण असं खूप दिवस असं वाटतंय की त्याला खूप दिवस लपून बसणं असह्य वाटलं असेल. आणि मी तुला सांगतो नक्की त्याचा पनवेल सोडून जायचा प्लॅन असेल असं म्हणतो चैतन्य. सुमन किल्लेकरना शोधण्यासाठी आमचा सगळीकडेच राऊंड चालू आहे. पण कदाचित आमच्या कुठल्या तरी ऑफिसरला त्यांनी बघितलं असेल म्हणून ते इथेच कुठले तरी लपले असतील असं म्हणतो सावंत. पण कुठे असं म्हणतो इथे अर्जुन. महिपत शिखरे कुठे लपू शकतो असं म्हणतो इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. एखाद्या बंद दुकानात किंवा एखाद्या घरात असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे महिपत मात्र लपत असतो बघा प्रेक्षक आणि आता तो इकडे तिकडे पळत असतो लपण्यासाठी स्वतःला पोलिसांपासून वाचवण्यासाठी बघा प्रेक्षक. तर आता त्याला एक घर दिसतं आणि ते उघडं असतं बघा प्रेक्षक. तर चाळीकडे असतो तो आता आणि महिपत बघतो तर आता ते उघडा असतो तो दरवाजा. तर आता महिपत आत जातो त्या घरामध्ये. तर आता तिथली माणसं म्हणतात ए तुम्ही कुठे आणि काय घरामध्ये घुसताय आमच्या. अहो बोलत का बसलाय बाहेर काढाय ना असं म्हणते ती बाई. अहो चला बाहेर जाओ तुम्ही असं म्हणतो आता इथे माणूस. तर आता बंदूक दाखवतो बघा प्रेक्षक त्या माणसाला तो चाळीतल्या. तर आता ती बाई रडायला लागते तिची बायको. तोंड बंद ठेवायचं असं म्हणतो इथे महिपत बघा प्रेक्षक. तर आता इथे लावून घेतो तो खिडक्या वगैरे महिपत. तर आता इथे त्या माणसाला पकडतो महिपत आणि काय रे जिवंत राहायचं असेल ना असं म्हणतो महिपत. तर थोबाड बंद ठेवायचं असं म्हणतो महिपत. आणि तो म्हणतो उगाच छू नाही करायची असं म्हणतो तो. तर आता खूप घाबरतात बघा प्रेक्षक होती लोक आणि चाळीत लपलाय तो. तर आता इथे प्रतिमा आणि रविराज येतात बघा प्रेक्षक सुभेदारांच्या घरात. तर आता इथे प्रतिमा म्हणते काय अर्जुनचा कॉल आला का असं म्हणते प्रतिमा. नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. त्यांना आधी कळवायला हवं होतं एवढी मोठी रिस्क घ्यायला नको तीच म्हणतो आता इथे रविराज. तशी इन्स्पेक्टर सावंतांची मदत आहेच त्याला असं म्हणते आता इथे पूर्णाची. पण कधी काय होईल सांगता येत नाही ना असं म्हणते आता इथे पूर्णाची बघा प्रेक्षक. हो हो ना असं म्हणतो आता इथे रविराज. महिपत काही करू शकतो असं म्हणतो आता इथे रविराज. नाही म्हणजे थोड्या वेळाने मी अर्जुनला फोन करतो. नाही उचलला ना त्याने तर मी स्वतः तिथे जातो लोकेशन घेतो आणि तिथे जाऊन येतो असं म्हणतो इथे रविराज. तुम्ही सगळे इतके काळजी का करताय हे एकटे नाही येत असं म्हणते सायली. चैतन्य भाऊजी आहेत त्यांच्यासोबत आणि मुळात पोलीस आहेत असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक.
तो मैपत त्यांच्या केसालाही धक्का नाही लावू शकणार असं म्हणते सायली. अगं पण तो मैपत किती खुणशी आहे आपल्याला माहित नाही का असं म्हणते कल्पना. आणि तो अडकलाय म्हणजे कुणाचाही जीव घेईन असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. मुळात अर्जुनला तिथे जायची गरजच काय होती असं म्हणते आता इथे कल्पना. आणि खूप तिला टेन्शन होत असतं. पोलिसांचं काम पोलिसांना करू द्यायचं ना असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. इथे आम्हा सगळ्यांना किती टेन्शन आहे ते त्याला कळत नाहीये का असं म्हणते कल्पना. तर आता सायली म्हणते आई तुम्ही काळजी नका करू शांत व्हा असं म्हणते आता इथे सायली. तर सगळे वाट बघत बसलेले असतात बघा प्रेक्षक हो अर्जुनची. तर आता अर्जुन जातो त्या चाळीकडे जिथे मैपत लपलेला असतो. तर अर्जुन तिथल्या लोकांना विचारतो या माणसाला पाहिलं का म्हणून. तर आता एकटी बाई बाहेर येते तर तिला दाखवतो तर नाही म्हणते दुसरी बाई येते. तर आता इथे सगळ्यांना तो विचारत असतो खोलीत जाऊन. तर आता इथे परत अर्जुन बोलवतो दुसऱ्या लोकांना आणि ह्याला पाहिलं का असं विचारतो. तर नाही नाही असं म्हणतात बघा प्रेक्षक हो. सगळी लोक नाहीच नाहीच म्हणतात. तर आता इथे एका घरासमोर दुसऱ्या जातो तो 21 नंबर लिहिलेला असतो. आणि मग तिथला माणूस बाहेर येतो त्याला सुद्धा विचारतो. तो सुद्धा माणूस म्हणतो नाही नाही ह्याला नाही पाहिलं. तर आता 19 नंबरवर येतो. तर आता नॉक करतो बघा प्रेक्षक हो अर्जुन. तर त्या घरामध्येच मैपत लपलेला असतो आणि तिथे तिची बायको नवरा आणि तो मुलगा असतो त्यांचा लहान. तर आता इथे मैपत घाबरतो कोण वाचवलं दरवाजा म्हणून. तर आता इथे घाबरून दुसरे बसलेले असतात. तर आता दरवाजा उघडतच नाही कोणी पण. तर आता अर्जुन म्हणतो कोणी आहे का आतमध्ये असं म्हणतो तो. प्लीज दार उघडाल असं म्हणतो होता इथे अर्जुन. ए इकडे असं म्हणतो होता इथे मैपत त्या माणसाला बघा प्रेक्षक हो. इकडे असं म्हणतो होता इथे मैपत. तर घाबरतात तिघे इथेच खलास करे ना. इकडे असं म्हणतो होता इथे मैपत आणि त्या छोट्या मुलाला बोलवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ओढतो तो जोरात आता मैपत त्या मुलाला लहान. बाहेर जायचं असं म्हणतो मैपत. आणि त्यांना सांगायचं की घरात मी एकटाच आहे असं म्हणतो मैपत. अभ्यास करत बसलो एवढंच सांगायचं असं म्हणतो होता इथे मैपत. ह्याच्याशिवाय दुसरं काय सांगितलंस तर परत बाप आणि आई बघायला मिळणार नाहीत हं असं म्हणतो होता इथे मैपत बघा प्रेक्षक हो. मी सांगितलं तेवढंच बोलायचं आणि गपगुमान आत यायचं असं म्हणत होता इथे मैपत. तर खूप दरवाजा वाजवत असतो आता इथे अर्जुन कोणी आहे का तसं म्हणत असतो तो. आणि आत मैपत असतो बघा प्रेक्षक हो. दार उघडा ना असं म्हणतो होता इथे बघा प्रेक्षक हो अर्जुन. तर आता इथे त्या मुलाला जा जा म्हणतो आता इथे दरवाजा बाहेर आणि त्या आई बाबांना सुद्धा. तर आता इथे मैपत लपलेला असतो आतमध्ये आणि त्या मुलाला दरवाजा उघडायला लावतो. तर आता इथे लाईट बंद कर असं म्हणतो आता इथे मैपत. तर लाईट बंद करतो तो मुलगा आणि दरवाजा उघडतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो मुलगा बाहेर जातो. बाळा असं म्हणतो अर्जुन तुझे आई बाबा आहेत का घरी त्यांना बाहेर बोलवशील असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर तो मुलगा खूप घाबरलेलाच असतो. तर आता इथे तो मुलगा का बोलू शकत नाही. तर अर्जुन म्हणतो तू इतका घाबरलेला काय आहेस असं म्हणतो आता इथे अर्जुन. अरे आम्ही फक्त चौकशी करतोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. बरं घरात एकटी मोठी व्यक्ती असेल तर त्यांच्याशी बोलू असं म्हणतो अर्जुन. घरात माझ्याशिवाय कोणी नाही असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच हात दिसतो त्या बाईचा. तर आता अर्जुनला शंका येते काहीतरी चाललंय आतमध्ये म्हणून. नक्की असं म्हणतो आता इथे अर्जुन. घरात एकटाच आहेस तू बाळा असं म्हणतो तो. हो आई बाबा बाहेर गेले तसं म्हणतो आता इथे तो मुलगा बघा प्रेक्षक हो. तुम्ही जा आता असं म्हणतो तो मुलगा आणि दरवाजा बंद करतो बघा प्रेक्षक हो. ऐक ऐक असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. काहीतरी त्याला शंका येते काहीतरी चाललंय ह्या खोलीमध्ये म्हणून. तर अर्जुन निघून जातो तिथून आणि म्हणतो हा मुलगा असा घाबरलेला दिसत नाही का तुला असं म्हणतो अर्जुन. आणि तो खोटं बोलतोय असं पण वाटलं असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतो अर्जुन. मला एका बाईचा पदर सुद्धा दिसला असं म्हणतो अर्जुन. याचा अर्थ तो एकटा नाहीये घरामध्ये कोणीतरी आहे असं म्हणतो अर्जुन. एवढा घाबरलेला मुलगा खोटं का बोलेल असं म्हणतो चैतन्य. तर आता अर्जुन म्हणतो ह्याचं एकच कारण असू शकतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. महिपत चिकरे असं म्हणतो अर्जुन. तर तेवढ्यातच आता तो कॉल करतो बघा प्रेक्षक हो अर्जुन बाकी पोलिसांना. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत असं म्हणतो अर्जुन आणि बोलून घेतो तो. तुम्ही या इथे गल्लीमध्ये या आणि मला वाटतंय महिपत चिकरे एका घरातच आहे असं म्हणतो तो. लवकर या असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चैतन्याने अर्जुन थांबतात त्या खोली बाहेर आणि आता इथे पोलिसांची वाट बघत असतात ते. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तरी कॅपमध्ये काय येते. तर आता इथे अर्जुनला महिपत दिसतो. तर आता मारामारी चालू होते अर्जुन आणि महिपतमध्ये बघा प्रेक्षक हो. आणि अर्जुनला खूप मारतो आता इथे महिपत. तर महिपत आणि अर्जुनची अजून फायटिंग चालूच असते आणि खूप लागतं आता दोघांनाही. तर आता अर्जुन म्हणत चैतन्य येतो. अर्जुन अरे असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता अटक होतो बघा प्रेक्षक हो महिपतला. बाकी आता महिपतला अटक झालीच आहे असं म्हणतो आता अर्जुन. मात्र अर्जुन आता घरी आलेलो असतो बघा प्रेक्षक हो सुभेदारांच्या घरी. आणि आता प्रतिमा आत्या आणि रविराज काकांच्या अपघाताचा मास्टर माइंड पण सापडेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. प्रेक्षक हो आजचा रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.